तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अर्थ खात्याचा माझी लाडकी बहीण योजनेवर आक्षेप। राज्यावर 8 लाख कोटींचे कर्ज असताना योजना कशी राबवणार, उपस्थित केला सवाल। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी काँग्रेसच्या 10 नेत्यांच्या नावांची घोषणा। महाराष्ट्रासाठी 7 आणि मुंबईसाठी 3 नावे निश्चित। सुझुकीने जवळपास 4 लाख वाहने मागवल्या परत। ॲक्सेस आणि व्ही-स्ट्रॉम 800DE यांचाही समावेश, तांत्रिक त्रुटी असल्याचे कारण। भाजपने विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवाव्यात। खासदार नारायण राणे यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाकडून नापसंती। अजित पवारांविरोधात 50 याचिका। शिखर बँक घोटाळा प्रकरण क्लोजर रिपोर्टला आव्हान, ईडीने केला होता विरोध। बँका ठेवणार प्रत्येक व्यवहारांचे रेकॉर्ड। आरबीआयचा मोठा निर्णय, 1 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन नियम। मराठा आरक्षणावर लाईव्ह चर्चा घडवा, शरद पवार यांचे आवाहन। चर्चेनंतर मुख्यमंत्री शिंदे घेतील तो निर्णय मान्य। राहुल गांधी होणार अमित शहांचे शेजारी। नवीन घर झाले वाटप, प्रियांकाकडून बंगल्याची पाहणी। कॅबिनेट मंत्र्यांच्या टाईप 8 दर्जाचा बंगला मिळणार। मनसेच्या उमेदवारांची यादी जाहीर। विधानसभा रणसंग्राम, नांदगावकर, देशपांडे, सरदेसाई मैदानात। एक्सप्रेसवेवर AI कॅमेऱ्याची करडी नजर। मुंबई पुणे मार्गावर RTIS कार्यान्वित। नियम तोडल्यास मोबाईलवर पाठवणार दंडाची पावती। हिंदू हिताचे बोलणाऱ्यांना संपवण्याचा कट। आरक्षण न देणाऱ्यांवर जरांगे का बोलत नाहीत? मुंबई भाजप अध्यक्ष आमदार शेलार यांचा सवाल। मराठा समाज म्हणजे जरांगे नव्हे। मोदींनी पाकला ठणकावले, कारगिलमधून इशारा। जुन्या चुकांमधून धडा घ्या। न्यायाधीश होऊ इच्छिणाऱ्यांना स्थानिक भाषा यायलाच हवी। विविध राज्यांची अट सुप्रीम कोर्टाकडून मंजूर। स्थानिक भाषेत साक्षीदार आणि पुरावे हाताळावे लागतात। राज्यातील 15,000 पोलिसांचे डोळे बदल्यांकडे। मुंबईतील संख्या 5,000। लोकसभा निवडणुकीच्या अतिरिक्त कामामुळे बदल्या रखडल्या। डॉक्टरांचा अपमान केल्यास कारावास। कर्नाटक सरकारने आणले नवीन विधेयक, 10,000 रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।